हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन स्टडी केलं टू फाइंड आउट इक्वेशन ऑफ टॅन्जेंट अँड नॉर्मल टू द कर्व. तर त्या ठिकाणी आपण दोन प्रकारचे प्रॉब्लेम डिस्कस केले. एक, हाऊ टू फाइंड आउट इक्वेशन ऑफ टॅन्जेंट अँड नॉर्मल. त्याच्यात सिंपल मेथड दिलेल्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्यानंतर तो डेरिव्हेटिव्ह म्हणजेच त्याच्यात पॉईंटच्या व्हॅल्यू टाकून तो स्लोप तयार होतो. स्लोप आणि पॉईंटचा उपयोग करून इक्वेशन ऑफ टॅन्जेंट नॉर्मल काढून घ्यायच्या पॉईंट स्लोप फॉर्म वापरून. ठीक आहे. दुसऱ्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पॉईंट शोधायचा होता. मग टॅन्जेंट किंवा नॉर्मलचं इक्वेशन दिलेले इन्फॉर्मेशन, त्याचा स्लोप दिलेल्या इन्फॉर्मेशनमधून घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह आपला डिराईव्ह करून घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोघांची कंपॅरिझन करायची आणि त्याच्यातून एक्सची व्हॅल्यू निघते, एक्सच्या व्हॅल्यूचा उपयोग करून वायची व्हॅल्यू काढायची, दॅट इज अवर पॉईंट. तर हे आपण डिस्कस केलं. आता ह्या लेक्चरला आपण त्यात ते काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सो मी तुमचे एक्झरसाइज 2.1 मध्ये तुमचा अनसॉल्व प्रॉब्लेममध्ये पहिला प्रॉब्लेम आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जेंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट दी पॉईंट गिवन इन द इक्वेशन. तर 7 प्रॉब्लेम दिले, मी एक एक घेतो त्यातला. ठीक आहे. सो मी प्रॉब्लेम नंबर 1 घेतो. त्यात y इज इक्वल टू दिले एक्स स्क्वेअर प्लस 2 ई रेस टू एक्स. इक्वेशन इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 ई रेस टू एक्स प्लस 2 ॲट पॉईंट 0 आणि 4. ठीक आहे. सो आपल्याला त्याने पॉईंट दिलाय, इक्वेशन ऑफ कर्व दिलेलं आहे. सो लेट अस सॉल्व. पहिली स्टेप, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे. मग हिअर dy बाय dx इज इक्वल्स टू, याचा डेरिव्हेटिव्ह ज्याला काढता येत नाही त्याने हा चॅप्टर आत्ताच बघू नका, त्याने डायरेक्ट पहिले डेरिव्हेटिव्ह काढायला शिका. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2 ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 ई रेस टू एक्स, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. सो दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन. नाव ॲट 0 4, दॅट इज ॲट x इज इक्वल टू 0, दिलेल्या पॉईंट मधला पहिला जो व्हॅल्यू असते ती x ची असते, दुसरी असते ती y ची असते. पुट द व्हॅल्यू ऑफ x हिअर. सो देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 0 प्लस 2 इंटू ई रेस टू 0. हा 0 होईल, हा ई रेस टू 0 किती होईल? 1. त्याचं कारण काय? एनिथिंग रेस टू 0 जर असेल तर ते किती असतं? 1. सो फायनली स्लोप इज इक्वल टू 2. देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट इज m इज इक्वल टू 2. आता टँजेंट आणि नॉर्मल ह्या दोन रेषा एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणून स्लोप ऑफ नॉर्मल काय येईल? देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इज m डॅश इज इक्वल टू -1/2. सो हा झाला एक्झाम्पलचा एक इम्पॉर्टंट भाग. सो युझिंग डेरिव्हेटिव्ह आपण काय केले? स्लोप फाइंड आउट केले. आता इथं डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन संपलं. आता आपल्याला इक्वेशन काढायला कोऑर्डिनेट जिओमेट्रीचा उपयोग करावा लागेल. मग कोऑर्डिनेट जिओमेट्री काय सांगते? जर एखाद्या लाईनच्या बाबतीत तुम्हाला तिचा स्लोप आणि पॉईंट जर माहीत असेल तर पॉईंट स्लोप फॉर्मने तिचं इक्वेशन काढता येतं. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट बाय पॉईंट स्लोप फॉर्म इज y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. सो मित्रांनो, इथे x1 आणि y1 काय आहे? 0 आणि 4. सो लेट अस पुट द व्हॅल्यू. देअरफॉर y मायनस 4 इज इक्वल टू m किती आला आपला? 2 इंटू x मायनस 0, दॅट इज हा 2x होईल, हा y तिकडे जाईल, 2x मायनस y प्लस 4 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ टँजेंट. ठीक आहे. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल. सिमिलरली इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. मी स्लोप बदललाय, इथे m होता, इथे घेतला m डॅश. सो पुट द व्हॅल्यूज ऑफ x1 y1. सो y मायनस 4 इज इक्वल टू m डॅश किती आता? -1/2 x मायनस 0, दॅट इज 2y minus 8 is equal to minus x, and therefore x plus 2y minus 8 is equal to 0. This is your equation of normal. So this is equation of tangent and this is equation of normal. हे झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व. मेथड लक्षात घ्या. फंक्शनची स्टेटमेंट, त्याचा डेरिव्हेटिव्हची दिलेल्या पॉईंटला व्हॅल्यू, दॅट इज स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ टँजेंटहून स्लोप ऑफ नॉर्मल दोन्ही मिळाले. सो दोन लाईनचे स्लोप आणि एक पॉईंट आपल्याकडे आहे कॉमन पॉईंट. सो पॉईंट स्लोप फॉर्म इक्वेशन ऑफ टँजेंट अँड देन इक्वेशन ऑफ नॉर्मल. सिंपल प्रॉब्लेम, स्ट्रेट फॉरवर्ड मेथड, राईट. सो आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू काय.
सी यामध्येच नेक्स्ट प्रॉब्लेम त्याने काय दिलेला आहे, स्टेटमेंट काय दिली, सो एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy. आता हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. मी थोडंसं आणखी दुसरं एखादं घ्यायचा प्रयत्न करतो ज्याच्यात फंक्शनची थोडी डेफिनेशन बदल. सो एक्स इज इक्वल टू साइन थिटा. मी पॅरामेट्रिक फंक्शन घेतलं जाणीवपूर्वक सो दॅट तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल थोडीशी. अँड वाय इज इक्वल टू कॉस 2 थिटा. अँड वाय इज इक्वल टू कॉस 2 थिटा ॲट थिटा इज इक्वल टू π/6. ठीक आहे. सी आता आपल्याला इन्स्ट्रक्शन काय पहा. इन्स्ट्रक्शन काय आहे आपल्याकडे, वी हॅव टू फाइंड आउट इक्वेशन ऑफ tangent and normal to the curve x is equal to sin theta, y is equal to cos 2 theta. सो हा कर्व पॅरामेट्रिक फंक्शनने तयार झालेला आहे एक्स आणि वायच्या किमती थिटाच्या टर्ममध्ये. सो पहिला त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हा विचार करा. ठीक आहे ना. मग हिअर dx अपॉन d थिटा इज इक्वल टू dy d थिटा ऑफ साइन थिटा. तो किती आहे, cos थिटा. dy अपॉन d थिटा cos 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती, -2 cos थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, sin थिटा sin 2 थिटा आणि 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह -2. सो इट इज -2 sin 2 थिटा. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू काय इंटू dy बाय d थिटा दॅट इज -2 sin 2 थिटा डिवायडेड बाय cos थिटा दॅट इज -2 sin थिटा इंटू cos थिटा डिवायडेड बाय हा -2 आणि हा याचा 2 किती होईल, हा -4 डिवायडेड बाय cos थिटा. हा कॅन्सल झाला. सो फायनली इट इज -4 sin थिटा. मी काय केलं, इथे डबल अँगल फॉर्म्युला वापरला. sin 2 थिटा म्हणजे 2 sin थिटा इंटू cos थिटा. हा 2 झाला -4 आणि हा डिवायडेड बाय cos थिटा तो पुढे जाऊन कॅन्सल झाला. आता याच्यात व्हॅल्यू टाकू π/6. मग देअरफॉर ॲट थिटा इज इक्वल टू π/6 dy बाय dx इज -4 इंटू sin π/6. सी कर्वच्या इक्वेशनहून डेरिव्हेटिव्ह काढणं पहिलं स्किल. पॅरामेट्रिक फंक्शन हँडल करता आले पाहिजे. डेरिव्हेटिव्ह मिळाला, नॉलेज पॉईंट ट्रिगोनमेट्री वापरली, डेरिव्हेटिव्ह मिळाला, डेरिव्हेटिव्हमध्ये किंमत टाकली. आता परत नॉलेज पॉईंट sin π/6 ची किंमत माहीत पाहिजे. बऱ्याच मुलांना ती माहिती नसते. sin π/6 म्हणजे sin 30 म्हणजे किती, 1/2 म्हणजे हा किती झाला, -4 इंटू 1/2 म्हणजे हा किती झाला, -2. सो देअरफॉर slope of tangent that is m is equal to -2 and therefore slope of normal that is m dash is equal to किती, तो -1 by -2 that is 1/2. ठीक आहे. डेरिव्हेटिव्हचं काम संपलं. आता काम कोणाचं चालू झालं, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं. कोऑर्डिनेट जॉमेट्री काय सांगते, जर स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे, पण आता इथं पॉईंट थिटा इज इक्वल टू π/6 दिला मित्रांनो. मग आता काय करता, ठीक आहे ना. आता आपल्याला एक्स वाय पॉईंट नाही माहिती, आपल्याला थिटा माहिती, पॅरामीटर माहिती. मग आता आपल्याला पॅरामीटरवरून पॉईंट काढता आला पाहिजे. हे या एक्झाम्पलचं स्पेशालिटी. सो हिअर ॲट थिटा इज इक्वल टू π/6 एक्स इज इक्वल टू साइन π/6 दॅट इज 1/2. ठीक आहे ना. अँड वाय इज इक्वल टू कॉस ऑफ हा 2 इंटू π/6 म्हणजे किती होईल, तो π/3. मग cos π/3 म्हणजे किती, cos 60. cos 60 ची किंमत किती असते, वन्स अगेन दॅट इज अगेन 1/2 sin 30 वरून cos 60. देअरफॉर पॉइंट ऑन कर्व इज 1/2 1/2. हा झाला पॉइंट क्लिअर, हा झाला स्लोप क्लिअर. अँड देअरफॉर बाय पॉइंट स्लोप फॉर्म फर्स्ट इक्वेशन ऑफ टँजेंट. ते काय येणार, इक्वेशन ऑफ टँजेंट. सो तो किती, इक्वेशन ऑफ टँजेंट कसं काढता येईल आपल्याला, y मायनस y1 दॅट इज 1/2 इज इक्वल टू m -2 इंटू x मायनस x1 दॅट इज 1/2. सो दॅट इज 2y मायनस 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू -2 इंटू 2x मायनस 1 डिवायडेड बाय 2. हा 2 कॅन्सल होईल. फायनल इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला, हा -2 आणि 2x हा झाला 4x, हा इकडे आला.
सो 4x प्लस 2y हा मायनस मायनस प्लस 2 इकडे आला मायनस झाला -3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो दिस इज युअर इक्वेशन ऑफ टँजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. दुसरा पॉइंट इक्वेशन ऑफ नॉर्मल ते किती येणार आहे आता नॉर्मलचं इक्वेशन y मायनस 1/2 इज इक्वल टू आता किती आहे नॉर्मलचा स्लोप 1/2 सो 1/2 इंटू x मायनस 1/2 अगेन 2y मायनस 1 इज इक्वल टू 1/2 2x मायनस 1 दॅट इज 4y मायनस 2 इज इक्वल टू 2x मायनस 1 म्हणून इक्वेशन काय तयार होईल हा 2x मायनस 4y हा मायनस 2 इकडे गेल्यावर प्लस होईल प्लस 1 इज इक्वल टू 0. दिस इज युअर इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो मित्रांनो पुन्हा आता एकदा समजून घ्या मी काय केलंय. सो दिलेलं फंक्शन पॅरामेट्रिक होतं. मी दोघांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढले विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर. त्यानंतर मी पॅरामेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशनचा उपयोग केला dy/dx काढला थीटाच्या व्हॅल्यूला dy/dx ची व्हॅल्यू काढली दॅट इज माय स्लोप ऑफ टँजेंट. स्लोप ऑफ टँजेंटहून स्लोप ऑफ नॉर्मल मिळाला -1 स्लोप ऑफ टँजेंट करून. आता आपल्याकडे 50% भाग ओके झाला. नाउ हियर in case of parametric function the point is not clearly given, we have to find out the point by using parameter. म्हणून आपण theta is equal to pi/6 x ची व्हॅल्यू काढली y ची व्हॅल्यू काढली हा झाला आपला xy पॉइंट. आता आपल्याकडे xy पॉइंट आहे स्लोप आहे पॉइंट स्लोप फॉर्म वापरला आणि एक्झाम्पल कंप्लीट केलं. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व सच टाइप ऑफ एक्झाम्पल पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे. इम्प्लिसिटचं मी गेल्या लेक्चरमध्ये घेतलं होतं अल्जेब्रिकही घेतलं होतं पॅरामेट्रिकही झालंय. तुम्हाला एक एक एक्झाम्पल रेफरन्सला पुरेसे आहे. आता आपण एक पॉइंट फाइंड आउट करायचा प्रॉब्लेम घेऊ. सो एक प्रॉब्लेम नंबर आहे 6. इफ द लाईन y इज इक्वल टू 4x मायनस 5 तो काय म्हणतो इफ लाईन y इज इक्वल टू 4x मायनस 5 त्याचं काय म्हणणं आहे टचेस द कर्व y इज इक्वल टू ax³ प्लस b टचेस कर्व y इज इक्वल टू काय ते y² इज इक्वल टू ax³ प्लस b at point 2 3 find a and b. दिस इज द टार्गेट. सो आपल्याला काय करायचं ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सी हियर y इक्वल्स टू 4x मायनस 5 इज इक्वेशन ऑफ टँजेंट. ठीक है ना. सिंस इट टचेस द कर्व therefore slope of tangent is m is equal to. Let us compare this equation. This is equation of line for you. ठीक आहे. एक लाइन y is equal to mx plus c. So त्या फॉर्म्युल्यातून एक आहे m is equal to 4. स्लो आपण ते आयडेंटिफाय केलं. नाउ इक्वेशन ऑफ कर्व इज y² is equal to ax³ प्लस b. याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. देयरफॉर 2y dy/dx इज इक्वल्स टू 3ax² प्लस b चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. ठीक आहे ना. तो काय आला 3ax². देयरफॉर dy/dx इज इक्वल टू 3ax² अपॉन 2y. हा झाला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आपण काय केलं कर्वच्या इक्वेशन वरून डेरिव्हेटिव्ह काढला आणि टँजेंटच्या इक्वेशन वरून स्लोप घेतला. आता सिन्स इफ इट इज द टँजेंट टू कर्व देन हा m आणि हा dy/dx एकच पाहिजे. हियर dy/dx इज इक्वल्स टू m and therefore 3ax² divided by 2y is equal to m. ठीक आहे. आता ह्या इक्वेशन लिहिण्यापूर्वी आपण इथे एक थोडासा आता एक स्टेप थोडीशी चेंज करू. आपल्याला पॉइंट दिलेला आहे. लेट अस यूज दॅट पॉइंट. मी इथे लिहितो देयरफॉर ॲट 2 3. ठीक आहे. x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 3 dy/dx इज इक्वल टू 3a into 2² divided by 2 into 3. ठीक आहे ना.
मग हा 3 3 कॅन्सल होईल, हा एक 2 स्क्वेअर कॅन्सल होईल, हा 2a येईल, हा अजून सिम्प्लिफाय झाला. सो ॲट गिव्हन पॉइंट द स्लोप इज 2a but the value of slope is 4. That means आपण इथे कंपॅरिझन करू. therefore 2a is equal to 4 and this gives a is equal to 2. ठीक आहे. आता आपल्याला a ची किंमत मिळाली. we have to find out the value of b. आपण याच्यासाठी y च्या इक्वेशनचा उपयोग करू, कारण दुसरीकडे कुठेच y आपल्याला b आलेला नाही. आता at given point 2 3 इक्वेशन ऑफ कर्व इज, म्हणजे तो पॉइंट जर कर्ववर आहे तर इट मस्ट बी सॅटिस्फाइंग द इक्वेशन ऑफ कर्व. देअरफॉर 3 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a इज 2 into x cube, that is 2 cube plus b. So it becomes 9 is equal to 2 into 8 plus b. हा 16 इकडे गेल्यावर काय होईल, निगेटिव्ह होईल. मग 9 7 16. सो b इज इक्वल टू -7. ठीक आहे. सो आपल्याला एकदा याला चेक करून बघू आपण आपल्या व्हॅल्यूज बरोबर आहे का. सो आपण y इज इक्वल टू जर बघितला, आता हाच पॉइंट 2 3 तुमचा. ठीक आहे. एनिवे नो नीड टू चेक, द आन्सर मस्ट बी करेक्ट. सो फक्त कॅल्क्युलेशन चेक करा. हे आपण घेतलं y स्क्वेअर, ओके, y स्क्वेअर, a इज इक्वल टू 2, ओके, 2 cube, okay, plus b. So 8 into 2 16. Say 9 minus 16, that is -7. So b is equal to -7. No problem. So this is how you can solve some